लक्ष्मीच्या पावलांनीच्या मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार आहे ते आपण इकडे आज पाहणार आहोत. इकडे सुकन्या जी आहे ती पाहत असते की इथे जी काजल आहे आणि म्हणजेच काहीतरी नक्कीच आहे. म्हणूनच आता इथे जी सुकन्या आहे त्या अद्वैतला घडलेली सगळी गोष्ट ही नीट सविस्तरपणे सांगत होते की कसं काय आणि कुठे काय काय घडलं ते. तेव्हा इथे अद्वैत जो आहे तो म्हणत असतो की मी ह्या लोकांना सोडणार सुद्धा नाही, कारण की ह्या लोकांनी माझी खूपच जास्त महत्त्वाची ही जी गोष्ट आहे ती माझ्याकडून घेतली, माझी कला. आणि माझी कला जी आहे ह्यांना मी या माझ्या तावडीतून सोडणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. मी खूप गोष्टी उशिरा करते पण लवकरात लवकर करते. इथे सुकन्या पाहते की नैना जी आहे ती कलाची फोटो पाहून रडत बसली आहे. कलाची तिला फारच जास्त आठवण येत असते. नैना तिला म्हणते सुद्धा की तू जिवंत असताना मी कधीच तुझी एवढी की कदर केली नाही, पण तुला एवढ्या आठवण येते मला तुझी, तू नसताना आता की मी काय सांगू तुला, असं म्हणून ते आता सांगत असते. इथे सुकन्या म्हणते की हे बघा, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शांत व्हा. आता असं काहीच राहिलं नाही आहे. तसं पण काही पुरावा जे आहेत ते मला सापडलेत आणि अजून जर काही मला सापडले पुरावे तर मी नक्कीच सांगेल. तेव्हा इकडे जी सुकन्या आहे ती आता नैनाशी बोलत असते. तेव्हा नैना म्हणत असते की हे बघा, तुम्ही जर काय वाईट गोष्टी केल्या असतील तर त्याला चांगल्या गोष्टींमध्ये बदला आणि सगळ्या गोष्टी या छानच होतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. असं म्हणून इकडे सुकन्या आहे ही आता त्यांना सांगून तिथून खोलीच्या बाहेर निघून जाते, कारण की ती आता त्यांची खोली म्हणजेच आता त्यांची खोली राहिलेली नसते. इथे सुकन्या म्हणते तुम्हाला जर मदतच करायची असेल तर राहुल सरांना तुम्ही सगळं सत्य जे आहे ते सांगण्यामध्ये मदत करते. त्यांचं खरा चेहरा जो आहे तो इतके लवकर नको, तर हळूहळू हा सगळ्यांसमोर यायला पाहिजे. असं म्हणून इकडे इथे जो आता अद्वैत आहे तो सगळे आयडिया बनवतं की नेमकं कसं आणि काय चाय बनवायचा. तो इथे आता जो अद्वैत आहे तो म्हणतो की राहू दे अगं, माझा चहा हा मीच बनवतो, तसं पण तुम्हा सगळ्यांना त्रास नको त्याचा, असं म्हणून तो बोलत असतो. इतक्यातच आता नैना आहे ती चालून अद्वैतकडे येते, कारण की तिला खूपच जास्त असा पश्चाताप हा झालेला असतो आणि तिला आता विड्रॉ फॉर्म हा जो आहे तो भरायचा असतो. इथे आता नैना म्हणते की अद्वैत आय एम सॉरी, पण मला कलाची खूप जास्त आठवण येते. मला कला ही अजूनही माझ्या लक्षात आहे की कसं तिच्यासाठी आपण रडत होतो, कसं ती ठीक होणार या आपण आशेवर होतो, पण अचानकच ती गेली आणि आपलं कॉन्टॅक्ट तिच्यासोबत आयुष्यभराचं हे झालं. म्हणून असं बोलून आता इकडे जी कला आहे ती पुन्हा एकदा जिवंत होणार, कारण की तोपर्यंत अद्वैतला आता दुसरी हिरोईन ही नसणारच. आता अद्वैत जे आहे ती आता फक्त तिथं गाडी ठेवून आता फक्त आणि फक्त अद्वैतची वाट पाहत असतो की कशी अद्वैत हा त्याच्या स्टाईलनी तिकडे येतो आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टींचा हा उलगडा करतो. अद्वैतला असं वाटतं की या जगातला तो वन अँड ओनली आहे म्हणून, पण तसंच नसतं. आता इथे जी अद्वैत आहे तो सुकन्याला भेटतो. सुकन्या ही अद्वैतला सांगते की जे काय रूममध्ये घडलं आणि नैना जी आहे ती सगळ्या गोष्टी ह्या सांगणार आहे, हे मला अजिबातच माहीत नव्हतं. बरी जगलं हे तू आम्हाला सांगितलंस. आणि तेव्हा अद्वैत जो आहे तो ठरवतो की काहीही झालं तरीसुद्धा मी आता जे राहुल आहे आणि रोहिणी आत्या आहे त्यांना सोडणार नाही. काहीही करून त्यांच्या विरोधात मी काही ना काहीतरी असं कटकारस्थान हे असणारच. भले तर त्यांचे एवढे मोठे नसेल पण काही ना काहीतरी हे नक्कीच असेल, असं म्हणून
ते आता सांगत असतात. इथे आता कारण की आता इथे जी सुकन्या आहे तिलासुद्धा अद्वैतसारखी झोप लागत नसते, म्हणूनच तीसुद्धा आता बाहेर जाते. ती जशी बाहेर जात असते तिच्या हृदयाची धडधड हे वाढत असते. भिंका ही कशी तरी तिला चंकर येत असते आणि भिंका येत असतात. इथे सुकन्या ही विचार करत असते की बापरे, मला सुद्धा झोप येत नाही, मला बाहेर जाऊन हा वॉक घ्यायला हवा. असं म्हणून इकडे जी सुकन्या आहे ती आता बाहेर जाते, कारण की तिला एक वॉक घेणं हे गरजेचं वाटत असतं. असं म्हणून इकडे सुकन्या जशी बाहेर येते तशी ती पाहते की अरे वा, इकडे तिला झोप येत नाही. ती पाहत असते की तिला कशी झोप येईल, कारण की आता पूर्णपणे विचारात बुडालेली सुकन्या ही टेन्शनमध्ये असते. टेन्शनमध्ये तिला असं वाटतं की मला काहीही करून बाहेर जायला पाहिजे. बाहेर जर मी थोडीशी तरी मोकळी हवा घेतली तर कदाचित मला समजेल की काय होतं आहे आणि काय नाही ते. मला खरंच टेन्शनमध्ये काहीच सुचणार नाही. असं म्हणून इकडे जी सुकन्या आहे ती विचार करत असते. अद्वैत तर हा मात्र बाहेरच बसलेला असतो आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टीचा विचार हा करत असतो की कसं त्यांनी माझ्या कलाला मारलं असेल. ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली विचार जो आहे तो फिरत असतो. तेव्हा इकडे आता जो अद्वैत आहे तो टेन्शनमध्ये बाहेर येतो. तो पाहतो की सुकन्या जी आहे तीसुद्धा झोपली नाही आहे म्हणून, आणि म्हणूनच तिथे तो त्याला म्हणतो की काय झालं, तू घराच्या बाहेर कशाला निघालीस. तेव्हा लगेचच अद्वैत म्हणतो की असं घराच्या बाहेर निघणं चांगलं नाही आहे. इथे राहुल हा आता प्लॅनिंग करत असतो. त्याची प्लॅटिंग ही आता 24 घंटे चालूच असते. राहुल आता इथे जी नैना आहे ती म्हणते की काहीही झालं तरीसुद्धा मला 2,000 रुपये लागतील. असं म्हणून इकडे आता ते राहुलपासून पैसे घेते आणि त्यासोबतच शॉपिंगला कुठे गेलेच नाही आहे असं म्हणून ती बोलत असते. तितक्यातच आता इथे जी रोहिणी आहे ती तिच्या सगळ्या गोष्टीच्या घड्या वगैरे घालत असते. तिला पण आता काहीतरी पुरावा हवा असतो की जो की रोहिणीच्या खोलीमधून नक्कीच तुला सापडेल. असं म्हणून इकडे रोहिणी जी आहे तीसुद्धा आता शांतपणे ही बसलेली असते आणि म्हणते की हे बघ, शांत बस, असलं काहीच नाही आहे, तुला इथं काहीच भेटणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. असं म्हणून आता रोहिणी जी आहे ती स्वतःहूनच एका गोष्टीचा डेव्हलपमेंट करते, आणि तेच म्हणजे सुकन्या ही सगळ्या गोष्टी खरं बोलते हे अद्वैतला आवडतात. अद्वैत हा तिला थँक्यूसुद्धा म्हणतो. त्याला म्हणतो की तुम्ही सतत माझी मदत करताय या गोष्टीबद्दल मला मनापासून तुमचे आभार मानायचेच होते, पण आता आपण चांगले मित्रमैत्रीण झालो आहे त्याच्यामध्ये आभार मानताय हे मात्र मला अजिबातच पटलेलं नाही आहे. असं म्हणून इकडे आता सुकन्या जी आहे ती सांगत असते. इथे जी रोहिणी असते ती पाहत असते की राहुल उठ लवकर, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणून इकडे रोहिणी राहुलकडे आलेली असते. सुकन्याला सुचतं की मात्र ह्या लोकांना एवढ्या रात्रीचं पण काय बोलायचं असेल, ह्या गोष्टीमध्ये ते टेन्शनमध्ये असतात. इथे आता जी नैना आहे तिला माहिती असतं की काही जरी मेड हे बोलणं झालं ते मला सांगतीलच. असं बोलून ते टेन्शनमध्ये आता अजिबातच राहुलला सांगत नाही. त्यासोबतच इकडे आता जे टेन्शन आहे तिला दूर मिटवण्यासाठी रोहिणी आता त्यासोबतच इथे सुकन्या जी आहे ती त्यांचं सगळं बोलणं हे अर्ध वाटून घेते. ती त्यांना म्हणते की तुम्ही अजिबातच काळजी करू नका, आम्ही पण तुमच्यासोबत आहोत, आम्ही पण ही तुमची मदत करू तुमचं ओझं हे उचलायला, कारण की आमचं ओझं हे इतकं नसतं. असं म्हणून इकडे आता फ्लॉवर जे आहेत ते
अद्वैतला प्रचंड आवडतात, पण पुकन्याला माहिती नसतात की त्याला इन्फेक्शन आहे आणि अजिबातच ॲलर्जी आहे म्हणून. तेव्हा इकडे सुकन्याला काही गोष्टी ह्या नव्याने हळूहळू समजत असतात. राहुल आणि रोहिणीचं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग झाल्यावरती इथे जी आता सुकन्या आहे ती म्हणते की चला सर, मी जाते, मी झोपते, कारण की एका छोट्याच्या पण गोष्टीवरून तुम्ही सतत माझ्यावरती चिडता, जी गोष्ट मला अजिबातच आवडत नाही आहे. पाणी हे रस्त्यावर भरलं होतं तरी तुम्ही आमच्या कॉलनीपर्यंत ते खेचत आणलं, हे कसं मी तुम्हाला सांगू. असं म्हणून इकडे आता तो थांबत असतो, पण आता जी त्यांची गर्लफ्रेंड असते ती थांबावला अजिबातच रेडी नसते. ती म्हणते की मला काही एक करून थांबायचं नाही आहे, मला काही एक करून, असं ते म्हणत असते. इथे तो म्हणत असतो की काय बाई, हे येडीबिडी झाली का काही म्हणून, कारण की जी हे काय असतं ते सगळं डोक्याच्या वरून गेलेलं असतं. इतक्यातच आता जे रेशिओज आहे ते चेक करून घेतात. इंट्रोडक्शन काय सगळं फार फार बरंच आहे, पण तुझे तात्या जे आहे ते खूप जास्त तयारी करतात, असं म्हणून ते पाहतो. इतक्यातच आता लगेचच तो म्हणतो की बापरे, खूप जास्त तयारी आहे, पण आपण आता हल्ली ती हा वाला वापरून मागूया, असं म्हणून तो सांगत असतो. इथे आता जी नैना आहे ती काहीतरी पुरावा हे गोळा करण्यामध्ये बिझी असते, कारण की त्यांना काही ना काहीतरी पुरावा हा त्या दोघांसमोर नेऊन ठेवायचा असतो. म्हणूनच नैना ही पूर्णपैकी सगळं जे खोली आहे ती शोधायचा प्रयत्न करत असते की नक्कीच मला कुठे ना कुठेतरी एक पुरावा हा सापडेलच. तिला खात्री असते की एक तरी पुरावा हा मला सापडला तर मात्र मी तो अद्वैतला देईल आणि अद्वैतला तेव्हा माझी खात्री हे नक्कीच होईल. तितक्यातच ती जेव्हा कपाटात शोधते तिला एक पुरावा हा नक्कीच सापडतो. तो पुरावा पाहून आता तिला पूर्णपणे हा धक्का बसलेला असतो. तिला तिचा हा धक्का आहे तो सहन होत नाही. तिला टेन्शन येतं. तिला प्रॉपर्टीचे पेपर्स बघून शॉक लागतो. ती म्हणते की आता लवकरात लवकर मला काहीही करून हा जो पुरावा आहे हा अद्वैतला द्यायलाच पाहिजे, नाहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं म्हणून ती बोलत असते. इथे आता रोहिणी गपचूप, म्हणजेच जी नैना आहे ती गपचूप येऊन झोपून जाते, कारण की आता इथे जो राहुल आहे तो पण झोपलेला असतो. अचानकच राहुल हा जो आहे तो आता उठून हा बाहेर निघून गेलेला असतो, कारण की त्याचे प्लॅनिंग्स हे त्याच्या आईसोबत सुरूच असतात, काहीही झाले तरीसुद्धा. इथे आता जी नैना आहे ती उठते आणि म्हणते की सकाळी मला अद्वैतला तो पुरावा हा द्यायचाच आहे म्हणून. इथे सकाळ होते आणि त्यासोबतच सुकन्या ही तुळशीसमोर आता मस्तपैकी अगरबत्ती वगैरे लावून देवपूजा ही करत असते. इतक्यातच तिथे तिचे आता काका येतात. त्या काकांना पाहून ती खुश होते. तिला असं वाटतं की बापरे, मी इथे आहे आणि काकांना ही गोष्ट समजलीसुद्धा आणि ते मला भेटायलासुद्धा आले, असं म्हणून ती काकांना भेटायला जाते. काकांना म्हणते सुद्धा की तुम्ही बरे आहात ना, तुमची सगळी काळजी ही नीट घेतली चालली आहे ना, आणि त्यासोबतच तुम्ही सगळ्या गोष्टी नीट करताय ना, खाताय ना, ह्या सगळ्या गोष्टी पण आता ती काकांना विचारत असते. काका जे आहेत ते आता तिला म्हणत असतात की हो, सगळ्या गोष्टी ह्या नीट चालल्यात. त्यासोबतच इकडे आता जी सुकन्या आहे ती म्हणते की काका 2 मिनटं थांबा, मी लगेचच आले, म्हणून मला तुमच्यासाठी काहीतरी आणायचं आहे, असं म्हणून ही आता आतमध्ये निघून गेलेली असते. आणि त्यासोबतच काकांना म्हणते तुम्ही अजिबातच इथून कुठेच हलू नका, कुठे जाऊसुद्धा नका, इथेच थांबा, नाहीतरी काहीतरी प्रॉब्लेम होईल, असं म्हणून ती आता आतमध्ये निघून जाते, कारण की ती काकांना आता इथे थांबवायचा प्रयत्न करते. काका जे असतात ते पूर्णपणे हे हायपर झालेले असतात, कारण चांदेकरांचं घर म्हणजेच रोहिणी आणि राहुल पण इथेच राहत असतात. काकांना थोड्या थोड्या गोष्टी आठवत असतात, म्हणूनच त्या गोष्टींमुळे ते फारच जास्त हायपर होत असतात. इथे सुकन्या ही त्यांना सांभाळून घ्यायचा प्रयत्न करत असते. त्यासोबतच इथे आता सुकन्या आतमध्ये निघून जाते, तर काका हे तिकडेच वाट बघत आता तिथेच फिरत असतात. आणि त्यासोबतच इथे अचानकच आता अद्वैत येतो. अद्वैत जो आहे तो आता खरं तर तिकडे
त्याच्याच कामासाठी आलेला असतो. तेव्हा इथे अद्वैतला असं असतं की काही करून मला सगळ्या गोष्टीचा उलगडा हा केलाच पाहिजे, कारण की तो केल्याशिवाय दुसरं काहीच मार्ग नाही आहे. तितक्यातच तिकडे नैना येते. नैना जी आहे ती आता अद्वैतला तिला सापडलेला जो पुरावा आहे तो देते. खरं तर अद्वैतला आधी असं वाटतं की नैना ही नाटक करते, पण नैना ही अजिबातच नाटक नसते करत. नैनाचं जे काही इंटेन्शन असतं ते साफ आणि खरं खरं असतं. म्हणूनच ती त्याला जे काय आहे तो पुरावा हा देते आणि त्यासोबतच सांगते की हे आमच्या कपाटात सापडलं आणि कपाटात सापडल्यामुळे मला खूपच जास्त टेन्शन आलं आहे की नक्की राहुल आणि त्यासोबतच सासूमामचा काय प्लॅन आहे हे मला माहिती नाही आहे. पण प्लीज तू हे एकदा चेक कर, मात्र तुला समजेल की नेमकं ह्यांचं काय प्लॅन आहे आणि काय नाही ते. कारण की त्यांच्या प्लॅनमागे त्यांचा नेमका हाच हेतू असेल की चांदेकरांना पूर्णपैकी स्पॉईल करून द्यायचं. इथे आता अद्वैतला ही गोष्ट ऐकून धक्का बसतो. त्याला कळत नाही की नेमकं ह्याच्यावरती काय बोलायचं आणि काय नाही ते. तेव्हा इथे नैना जी आहे ती रडते. ती म्हणते की काही जरी झालं तरीसुद्धा मी फक्त आणि फक्त माझ्या बहिणीसाठी हे सगळं करते आहे. त्यांनी माझ्या बहिणीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आहे, म्हणूनच मी हे सगळं करते आहे. नाहीतर अजिबातच मला कुठल्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे. असं म्हणून रडत रडत आता ती खोलीच्या बाहेर निघून जाते. कारण की तिला तिची बहीण जी आहे ती कशीही असली तरीसुद्धा खूपच जास्त महत्त्वाची असते. ती नेहमी हाच विचार करते की माझ्या बहिणीसोबत मी खूपच जास्त वाईट वागायचा प्रयत्न केला असेल, पण तिचा जीवे मारण्याचा प्रयत्न मी कधीच केला नाही. ही गोष्ट मात्र नैना ही अद्वैतला सांगत असते. काही जरी झालं तरी माझ्या बहिणीच्या आता पापाची जी काही शिक्षा आहे ती तूच घ्यायची आहेस, एवढं मात्र लक्षात ठेव, असं म्हणून ती अद्वैतला सांगते. आणि त्यासोबतच ती त्याला म्हणते सुद्धा, आजपर्यंत मी जे काही चुक्या केल्यात आणि जे काय पाप केलेत ह्याच्यासाठी मी तुझी माफी मागते, एवढं मात्र लक्षात ठेव, असं म्हणून ती अद्वैतला सांगत असते. अद्वैत जो आहे तो आता तिला म्हणतो की हे बघ, अजिबातच काळजी करू नकोस, कारण की सगळ्या गोष्टी ह्या माझ्या हातात नसून सगळ्या गोष्टी ह्या आता पोलिसांच्या हातात आहे. जितक्या लवकर होईल मी आता प्रयत्न करेन सगळ्या गोष्टींचा उलगडा करायचा. तेव्हा इथे अद्वैत जो आहे तो आता सगळ्या गोष्टींचा उलगडा करत असतो. आणि त्यासोबतच त्याला ही गोष्टसुद्धा कळते की आता नैना पण आहे जी कदाचित आता माझी मदत ही करतच राहील आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या तीसुद्धा मला हेल्प करत राहील. असं म्हणून इथे अद्वैतला आता हा जो एक पुरावा हा पण एक सापडलेला असतो आणि तो जपून आता तो त्याच्या कपाटात ठेवून देतो. त्यासोबतच आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अद्वैत हा कसा त्या काकांकडून प्रत्येक गोष्ट ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. कारण की त्यांना माहिती असतं की सुकन्याचे हे आता नातेवाईक आहेत, म्हणूनच ते त्यांना काहीच बोलत नाहीत.